नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतेय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांचा शपथविधी. तरुणांना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी संधी देण्यासाठी सरकार वचनबद्ध, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. राज्यातील नेत्यांची अमित शहांसोबत 2.5 तास बैठक, मुख्यमंत्र्यांचं नाव 2 दिवसांनी सांगणार. आणि विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे हिवाळी अधिवेशनाचं कामकाज तिसऱ्या दिवशीही तहकूब. आता पाहूयात सविस्तर वृत्त. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल संतोष गंगवार यांनी आज रांची इथल्या मोहराबादी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, ज्येष्ठ आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. देशातल्या युवकांना सर्वोच्च स्थानावर पोहोचवण्यासाठी आणि आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सर्व आवश्यक संधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलंय. माय गव्हर्नमेंट इंडिया संकेतस्थळावर यांनी हे आश्वासन दिलंय. भारतीय युवा शक्तीमध्ये कोणताही चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री आणि इतर खात्यांच्या वाटपासंदर्भात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जे.पी. नड्डा यांची गुरुवारी रात्री 9:30 ते 12 वाजेपर्यंत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आहे. या बैठकीत काय निर्णय झाला हे जाहीर करण्यात आलं नसून 2 दिवसांनी केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपची बैठक होईल, त्यात मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होईल असं सांगण्यात आलंय. दरम्यान गृह खात्यासाठी भाजप आणि शिंदे सेनेत स्पर्धा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. इम्तियाज जलील यांनी निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत अतुल सावे यांनी पैसे वाटप करीत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करत तक्रार दिली होती. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन्ही पक्षकारांना बोलावून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि कागदपत्राची तपासणी करून पुढील आठवड्यात चौकशी समिती समोर 5 तारखेला सुनावणी ठेवली आहे. सर, तुम्ही जे आरोप केले होते त्याच्यावर सुनावणी झाली, नेमकं काय सांगणे, आज काय काय नेमकं घडलं? नाही, मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे दिले होते आणि त्या अनुषंगाने एक 3 मेंबर्सची कमिटी तयार करण्यात आलेली आहे. त्या 3 मेंबर कमिटीने आपल्या स्तरावर आपली रिपोर्ट तयार केलेली आहे. प्रिलिमिनरी रिपोर्ट जे आहे ते त्यांनी तयार करून जे ऑफिसर आहे इन्चार्ज त्यांना दिलेली आहे. ते प्रत आम्हाला मिळालेली नाही आहे. ते मिळाल्यानंतर त्यांच्या इनिशियल रिपोर्टमध्ये काय आलेलं आहे ते बघून मग पुढची तारीख देण्यात आलेली आहे. येणाऱ्या वेनसडे 5 तारीख आहे वाटतं. तर 5 तारखेला पुढची सुनावणी होणार आहे. तोपर्यंत जे त्यांची इन्क्वायरी कमिटीचे रिपोर्ट आहे आणि मी जे तक्रार केलेली आहे ते माझ्या विरोधातले जे कॅन्डिडेट होते त्यांना ते कॉपीज पाहिजे होती. तर ते इनिशियल ते सबमिशन जे व्हायचं होतं ते झालेलं आहे. आता पुढची तारीख जी आहे ते 5 तारखेला असणार आहे. निकाल कधीपर्यंत लागेल मला माहित नाही आहे. मी तर स्पष्टपणे सांगतो की इलेक्शनचा निकाल जे आहे ना ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. नाही तर ते खुर्चीवर जाऊन बसणार आणि त्यांना असं होणार की आता काही होणार नाही, सरकार स्थापन झालेली आहे. म्हणून माझी अपेक्षा हे आहे की ते दररोज त्यांनी त्याची हिअरिंग घेतली तर 2-3-4 दिवसामध्ये त्याचा निपटारा. मला काही जास्त सांगायचं नाही आहे. माझ्याकडे सगळं व्हिज्युअल एव्हिडन्स आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय राठोड उपमुख्यमंत्री व्हावे यासाठी जगदंबा मातेला साकडं घालण्यात आलंय. जालन्याच्या मंठा तालुक्यात बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज आणि जगदंबा मातेला संजय राठोड यांच्या उपमुख्यमंत्री पदासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. जगदंबा मातेची विधिवत पूजा करून बंजारा समाज बांधवांनी देवीला साकडं घातलंय. सांगायला आता तुम्ही देवीला साकडं घातलंय, काय साकडं घातलंय? आम्ही आज मंठा तालुक्यामध्ये माधवभाऊ चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराज यांना साकडं घातलेले आहे की आमच्या महाराष्ट्र राज्याचे कणखर नेतृत्व बंजारा भूषण नंगारा जनक माननीय संजय भाऊ राठोड यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद मिळावं म्हणून आम्ही संत सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीला साकडं घातलेलं आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र.
या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सलग तिसऱ्या दिवशी देखील अदानी मुद्दा, संभल हिंसाचार, मणिपूरवरील चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली होती, परंतु त्यास परवानगी मिळालेली नाहीये. लोकसभेत काँग्रेस नेते प्रियंका गांधी वढेरा आणि रवींद्र चव्हाण यांनी शपथ घेतल्यानंतर सुरू झालेल्या प्रश्नोत्तरात गदारोळ सुरू झाला. विरोधी सदस्य वेलमध्ये येऊन घोषणा देत होते. तत्पूर्वी लोकसभेने वक्फ दुरुस्ती विधेयकावर स्थापन संयुक्त समितीला पुढील वर्षी बजेट सत्राच्या शेवटच्या दिवसापर्यंत विस्तार करण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय. जळगावात वाळू चोरी रोखण्यासाठी महसूलचे पथक गस्त घालत असताना एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने महसूलच्या पथकाच्या वाहनाला जोरदार धडक दिली आहे. यात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाहीये. मात्र वाळू माफियांनी चक्क तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारवाई करताना ट्रॅक्टर चालकाने वाहन पळवून नेले. त्यावेळी तहसीलदारांनी पाठलाग करत वाहन थांबवायला सांगितल्यावर त्यांच्या वाहनाला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. सुदैवाने या धडकेत कुणीही जखमी झालं नाही. संबंधित ट्रॅक्टर तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून तेथेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमरावतीच्या खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या अकोली गावातील म्हाडा कॉलनीजवळ एका अज्ञात व्यक्तीचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि खोलापुरी गेट पोलिसांच्या पथकाने फॉरेन्सिक विभागाच्या पथकासह घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून अद्याप मृताची ओळख पटलेली नाहीये. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
महिला ग्रामसेविकेचा विनयभंग करून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या ग्राम विस्तार अधिकाऱ्याला महिलेने चांगला चोप दिल्याची घटना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे घडली आहे. महिलेने संबंधित अधिकाऱ्याला फक्त चोपच दिला नाही, तर संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं देखील फासलंय. पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामविस्तार अधिकाऱ्याकडून सदर महिलेस सातत्याने त्रास दिला जात असल्याने या महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने महिलेने थेट कार्यालयातच जाऊन संबंधित ग्राम विस्तार अधिकाऱ्याला चांगला चोप देत तोंडाला काळे फासून जाब विचारलाय. उत्तर प्रदेशातील संबल येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारा निषेधार्थ जालन्यात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. संबल येथील जामा मशिदीचे सर्वेक्षण असंवैधानिक असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झालाय. या विरोधात निदर्शने करण्यात आली असून या घटनेतील दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. वहाँ की एक जामा मस्जिद के लिए एक सर्वे का ऑर्डर दिया था. एक सर्वे होने के बाद कुछ दिन के बाद जो दूसरा सर्वे हुआ उसके अंदर वहाँ पे तो कुछ परिस्थिति खराब होने की वजह से वहाँ पे तो कुछ इंसिडेंट हुए, जिसके अंदर पुलिस का मैनुअल नहीं फॉलो करते हुए वहाँ पे कुछ वहाँ के जो लोग थे उनके ऊपर हेड पोजीशन रख के फायरिंग की, जिसके अंदर है तो 4 लोग है तो डेथ हो गई और वो शहीद हो गए. आज उसका ही हम निषेध करने और हमारा दुख जाहिर करने यहाँ पे आज आए हैं. जालना जिला अधिकारी के मारिफत महामहिम राष्ट्रपति को हम आज हमारा एक निवेदन भी सौंप रहे हैं, जिसमें हमने 5 मांगनी की है. सबसे पहले जो संबल में जो घटना हुई उसकी न्यायिक जांच होनी चाहिए निष्पक्ष रूप से, और ये जांच सुप्रीम कोर्ट के सेवानिवृत्त जज द्वारा होना चाहिए. दूसरा है मृतकों को और घायलों को मुआवजा मिलना चाहिए, जिसके अंदर हमारी मांगनी है जिनकी जान गई है उनको 50 लाख और जो घायल है उनको 10 लाख. इसी के साथ उनको उच्च लेवल का है तो भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असलेल्या वरठी येथील ओम ट्रेडर्स येथे मध्यरात्रीच्या दरम्यान चोरीची घटना घडली आहे. मेन रोडवर असलेल्या या दुकानातील 8 ते 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून 3 चोरट्यांनी अगदी 8 मिनिटात ही चोरी केल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येतंय. या प्रकरणी वरठी पोलिसात गुन्हाही नोंद करण्यात आलाय. दर 2 दिवसात या परिसरात खून आणि चोरी अशा घटना घडत असून पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात सर्वत्र थंडी सुरू झाली असून विदर्भातही तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. गोंदिया विदर्भातील सर्वात थंडगार जिल्हा ठरला असून गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा 10.9 अंशावर गेल्याने हुडहुडी वाढली आहे. थंडीच्या बचावासाठी लोक रात्री शेकोट्यांचा आधार घेताना दिसतात. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.